आपल्याबरोबर इथं काही स्थानिक नागरिक आहेत, ठीक आहे. त्यांची स्वतःची गाई म्हशी किंवा सगळी जनावर आहेत, त्यांच्या काय समस्या झाल्या त्या प्रकल्पामुळं, बोला दादा. बोल. काय नाही, तर आता म्हशी पहिला आम्ही बसवीत होतो 2-3 महिन्यापूर्वी. तर आता बसण्यासाठी जागा राहिली नाही. जनावरांना पूर्ण घाण पाणी केलेलं आहे, दूषित झालेलं आहे पूर्ण. पिण्यासारखं राहिलेलं नाही आहे. पहिलं पाणी उलट पिण्यासारखं होतं, जनावर तरी पित होती ॲटलिस्ट. जनावरं पित होती, पण आता काही पिण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आणि जनावरांची गैरसोय झालेली आहे इथं पूर्ण. म्हणजे तुम्ही म्हशी किंवा गाई तुमच्या कुठून खाली घेऊन येत होता, आता घेऊन येत आहेत काय? आता कुठूनच जागा राहिलेली नाही आहे म्हशी गाई आणण्यासाठी. काका तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आता लहानपणापासून ही नदी बघत असाल, कशी होती ना आत्ताची काय अवस्था आहे? आता महिन्यापूर्वी आपण सगळी झाडं तोडलं तुम्ही आता. होय होय. झाडं तोडली सगळी इथली. आणि तुम्ही काय आता मॅडम यांना माहीत नाही का झाडं होते का मग नदी करायला? हां बरोबर आहे. हां बाबा नाही कारवा गेली तुम्ही आता करताय, पहिला पण करा परत. होय नाही, आपण 2018 पासून हे सगळं करतोय, हे न्यायालयात सुद्धा गेलेलं. आता तुमच्या अडचणी काय आहेत? अडचणी आमची काय बोलायला जागा राहिली नाही. पाणी गाडते गाडते ह्यांची कामं नीट नाही. जनावरं अडकतात पाण्यात. होय. त्याची एक म्हैस अडकली आमची, बर 1200 रुपये जाते. म्हैस काढायला. मग कधी का तर प्रकल्पाच्या बाकीच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबरोबर इथल्या स्थानिकांच्या जे गायींची किंवा जनावरांची इथली हालचाल किंवा रेलचाल होती त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडला आहे, ठीक आहे. हे देखील एक आपल्या परिसंस्थेचा भाग सगळं असतात, त्यामुळं त्याच्या अडचणी देखील आपण बघितल्या.